नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजचा टॉपिक आहे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रायसेस. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स जनरली 2x2 आणि 3x3 या फॉर्ममध्ये व्यक्त केला जातो. तसा तो अनेक फॉर्ममध्ये व्यक्त केला जातो, परंतु आपल्या सिलेबसमध्ये 2x2 मॅट्रायसेस आणि 3x3 मॅट्रायसेस याचा डिटर्मिनंट काय असतो हे आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे. तर डिटर्मिनंट म्हणजे काय, हा डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर याच्यासाठी कंडिशन आहे. कंडिशन मॅट्रिक्स should be स्क्वेअर वन, म्हणजे मॅट्रिक्सची ऑर्डर ही सेम पाहिजे. जनरली मॅट्रिक्स हा m/n याची ऑर्डर असते m/n. m असतो नंबर ऑफ रोज आणि n असतो नंबर ऑफ कॉलम्स. रोज हे आडवे असतात आणि कॉलम्स हे उभे असतात. तर स्क्वेअर मॅट्रिक्सची ऑर्डर जी असते ही सेम असते, म्हणजे ती 3x3 असते किंवा 2x2 असते किंवा 4x4 असा हा ऑर्डर सेम असतो या स्क्वेअर मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्सचं उदाहरण घेऊया. मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, समजा एलिमेंट आहे ए, बी, सी, डी. ए हा मॅट्रिक्स आहे, याच्यामधले एलिमेंट आहेत ए, बी, सी आणि डी. तर याचा डिटर्मिनंट कसा डिनोट केला जातो, मॉड ए. डिटर्मिनंट साठी काय करायचं असतं, लेफ्टला एक उभी रेख आणि राईटला एक उभी रेख, आणि या दोन उभ्या रेघेमध्ये जे लेटर असतं याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. सेम प्रोसेस, डिटर्मिनंट ए, बी, सी, डी. ठीक आहे, हा असतो डिटर्मिनंट. अशा पद्धतीने डिटर्मिनंट डिनोट केला जातो. ए बी सी डी, याच्या साईडला उभी रेख, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला उभी रेख, हा असतो मॉड फॉर्म मध्ये. नंतर ए इंटू डी, गुणाकार करायचा आहे ए इंटू डी. ए इंटू डी, सॉरी ए इंटू डी मायनस बी इंटू सी. बी इंटू सी म्हणजेच ए डी मायनस बी सी. हा आहे डिटर्मिनंट ऑफ 2x2 मॅट्रिक्स. आता एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला कळेल. मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1 2 3 4. डिटर्मिनंट ए इज इक्वल टू डिटर्मिनंट 1 2 3 4. याचा डिटर्मिनंट काय येईल, 1 इंटू 4 मायनस 2 इंटू 3. 1 इंटू 4 4, 2 इंटू 3 मायनस 6 मायनस 2. डिटर्मिनंट आला -2. हा झाला 2x2 फॉर्म मधील डिटर्मिनंट. आता 3x3 फॉर्म मधला डिटर्मिनंट काय असतो हे जाणून घेऊया. डिटर्मिनंट ए इज इक्वल टू, मॅट्रिक्स ए इज इक्वल टू मायनस, तत्पूर्वी आपण काय करू, मॅट्रिक्स काय असतो हे पाहूया, थोडीशी माहिती. A11, A12, A13. A11 याचा अर्थ काय असतो, एलिमेंट जो असतो ए हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधील आहे. त्याचबरोबर एलिमेंट जो आहे ए हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मधला आहे.
त्याच पद्धतीने एलिमेंट जो आहे ए हा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मधला एलिमेंट आहे. आडवा हा रो असतो, उभा कॉलम असतो. ठीक आहे. आता ए 1 1 1 2 1 3. आता रो कुठला आहे? हा दुसरा आहे, म्हणून पहिल्यांदा रो आला दुसरा, कॉलम पहिला आहे म्हणून 2 1. रो तर दुसरा आहे म्हणून ए 2, कॉलम दुसरा ए 2 2. ए रो दुसरा आहे, कॉलम तिसरा आहे म्हणून ए 2 3. तसंच आता हा रो तिसरा आहे, कॉलम पहिला आहे म्हणून ए 3 1, ए 3 2. त्याच पद्धतीनं ए 3 3. हा 3x3 मॅट्रिक्स आहे. याच्यातले जे एलिमेंट्स आहेत हे A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 अशा पद्धतीनं डिनोट केलेले आहेत. ठीक आहे. आता याचा डिटर्मिनंट जर काढायचा असेल तर पहिल्यांदा काय करायचं? A11 घ्यायचं, म्हणजे जो एलिमेंट असतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला तो घ्यायचा असतो. थोडक्यात इथे मी डॅश दाखवतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ठीक आहे. हा आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता तुम्ही राहिलेले एलिमेंट पाहू शकता. राहिलेले एलिमेंट कोणते आहेत? A22, A23, A32, A33. तर हे एलिमेंट लिहून घेऊया. A22, A23, A32, A33. नंतर मायनस A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम. राहिलेले एलिमेंट कोणते असेल? A21, A23, A31, A33. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्लस A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम हा जर नाहीसा केला तर राहिलेले एलिमेंट कोणते असतील? A21, A22, A31, A32. आता हे एलिमेंट आपण लिहून घेऊया. A21, A22, A31, A32. मॅट्रिक्स ए डिनोट केला. याचा डिटर्मिनंट काढण्यासाठी पहिल्यांदा A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घ्यावा लागतो. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा डिलीट करायचा. मग एलिमेंट जे राहिलेले असतील हे मॉडच्या फॉर्ममध्ये लिहून घ्या. A22, A23, A32, A33 मायनस, इथे मायनस साईन घ्यायचं. ठीक आहे. मायनस फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणून फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम जर नाहीसा केला, इथे पहा तुम्ही, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम जर नाहीसा केला तर एलिमेंट कोणते राहतील? A21, A23, A31, A33. तेच एलिमेंट इथे लिहिलेले आहेत. A21, A23, A31, A33 प्लस फर्स्ट रो थर्ड कॉलम प्लस घ्या फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम जर डिलीट केला तर राहिलेले एलिमेंट कोणते असतील? A21, A22, A31, A32. ठीक आहे.
इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता याचा डिटर्मिनंट काढत असताना पहिल्यांदा लेफ्ट साईडचं गुणाकार करायचा. इथे आपण काय केलेलं आहे 2x2 मॅट्रिक्सला ए इंटू डी घेतलेला आहे मायनस बी इंटू सी. अगदी हीच प्रोसेस वापरायची आहे. पहिल्यांदा A22 घ्या, नंतर A33 घ्या, यांचा गुणाकार करा. A22 इंटू A33 मायनस A23 A32 मायनस A12 A21 गुणिले A33 A21 गुणिले A33 मायनस A23 इंटू A31 प्लस A13 A21 इंटू A32 मायनस A22 इंटू A31. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं हा डिटर्मिनंट काढला जातो. आता याच्यावरचा एक प्रॉब्लेम आपण घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. A इक्वल टू -10 2 3 7 2 9 3 4 5. सेम प्रोसेस वापरा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आहे -10. नंतर काय केलेलं आहे A22 हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. राहिलेले एलिमेंट आहेत 2 9 4 5 प्लस -2. इथे पहा -1 2 आहे. फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट आहे -2. इथे -2च घ्यायचं. -2 राहिलेले एलिमेंट आहेत 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आहे 7. ठीक आहे. नंतर आहे सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम 9. फर्स्ट रो सेकंड कॉलम हा फर्स्ट रो सेकंड कॉलम A21 म्हणजे 7. नंतर आहे A23 म्हणजेच 9. A31 म्हणजेच 3. नंतर आहे A33 म्हणजेच 5 प्लस A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम मधला एलिमेंट आहे 3. फर्स्ट रो थर्ड कॉलम A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट असतो 7. A22 सेकंड रो सेकंड कॉलम यातला एलिमेंट आहे 2. नंतर आहे 3 1 हा 3 रो कॉलम 1 म्हणजेच 3. 3 2 थर्ड रो सेकंड कॉलम यातला एलिमेंट असेल 4 इक्वल टू -10 2 गुणिले 5 10 9 गुणिले 4 यांची वजाबाकी करायची. 9 चौक 36 -2 7 गुणिले 5 7 5 35 9 गुणिले 3 वजा 27
प्लस 3 ॲज इट इज, 7 गुणिले 4 7 चौक 28, 2 गुणिले 3 वजा 6. हा सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर याचा आन्सर येईल 301. हा असतो डिटर्मिनंट ऑफ मॅट्रायसिस. काय केलेलं आहे, -10 घ्या, म्हणजेच फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट घ्या. जे एलिमेंट आहेत 2 9 4 5 हे डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये येतील. -2 फर्स्ट रो सेकंड कॉलम, राहिलेले एलिमेंट असतील 7 9 3 5 7 9 3 5, त्याचा डिटर्मिनंट काढा. +3 फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम जर डिलीट केला तर राहिलेले एलिमेंट असतील 7 2 3 4 7 2 3 4, याचा डिटर्मिनंट काढा. -10 सुरुवात कशी करायची, 2 गुणिले 5, लेफ्ट साइड कडून डिटर्मिनंट घ्यायचा आधी. 2 × 5 10 मायनस 9 गुणिले 4 36 -2 7 गुणिले 5 35 -9 गुणिले 3 +3 7 गुणिले 4. अगोदर लेफ्ट साइड कडून सुरुवात करायची, 7 गुणिले 4, कारण इथे आपण 2/2 चा डिटर्मिनंट काढलेला आहे a × d, ed - bc हा याचा फॉर्म्युला आहे, ed - bc. सेम प्रोसेस इथे वापरायची आहे. सॉल्व करा, आन्सर मिळवा. ठीक आहे. आता असाच एक प्रॉब्लेम पाहू. मॅट्रिक्स इज इक्वल टू 1 3 3 1 4 4 1 3 4. हा एक मॅट्रिक्स आहे, याच्यामधले एलिमेंट्स दिलेले आहेत. हा सॉल्व करू. अगोदर पहिल्यांदा येणार 1 इंटू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, राहिलेले एलिमेंट असतील 4 4 3 4 4 4 3 4 -3 फर्स्ट रो सेकंड कॉलम, एलिमेंट राहतात 1 4 1 4 +3 थर्ड रो फर्स्ट रो थर्ड कॉलम, एलिमेंट राहतात 1 4 1 3. सोपा आहे. 1 × 4 × 4 16 4 × 3 -12 -3 as it is. 1 × 4 4 -4 +3 1 × 3 3 -4 × 1 4 4 -3 × 0 +3 3 × 3 -4 -1 4 -3 इक्वल टू 1. डिटर्मिनंट येतो 1. तर हा आहे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूया सिंग्युलर मॅट्रिक्स काय असतो, तो कसा व्यक्त केला जातो, सिंग्युलर मॅट्रिक्सची कंडिशन काय आहे, एखादा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे किंवा नाही तो कसा ओळखायचा, हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.